पेरू कुणाला आवडते? मुलींनो आणि मुलांनो, माता बहिणींनो, पेरू असे तंबाटे हो आम्हाला लय आवडते. तो हे बघा असं सीताफळ आम्हाला भरपूर आवडतं. आपल्या माता बहिणीला आवडतो, आपल्या आईला आवडतो, आपल्या भावांना आवडतं, बहिणीला तर जास्तच आवडतं, मला तर लयच आवडतं, माझ्या भाषांना आवडतं, सगळ्यांनाच आवडतं, आपल्या परिवाराला पण आवडतं. हे बघा पेरू, सीताफळ, तंबाटे, हे बघा काकडी, सगळ्यांना आवडतं. हे तर सगळ्यांनाच आवडतं. बघा व्हिडिओ बघत हा माझा व्हिडिओ चांगला असते, बघून लाईक कर जा, सबस्क्राईब कर जा. भोळी आई आहे तुमची, भोळी बहीण आहे तुमची, कर जा, कर जा. तुम्ही केलं तर माझं काहीतरी होईल, तुम्ही केलं तर मला काहीतरी दोन पैसे भेटतील. बघा दिवाळी आली या, दिवाळीला सगळे विचारायला येत काय केलं ताई, तुम्ही काय केलं, आई तुम्ही काय करणार आहेत, खरेदी केली का, शॉपिंग केली का, राशन आणलं का, दिवाळीचं वर्तन करणार आहेत का, सगळे विचारायचे आहेत मला. पण मी आतापर्यंत हा 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 बोलले आणि आत्ता मला लई लाज वाटायली, का तर मी काय करणारच नाही, मी काय करणारच नाही म्हणून मला लाज वाटायला लागली. बघा आता काय करून काय नाही. बघा आपल्याकडं कर्ज पाणी हे, आपल्याला कर्ज पाणी फेडायचं आहे. हे बघा ऋण करून काही सण करायला मला नाही आवडत. बघा ऋण करून सण करायला मला नाही आवडत, म्हणून हे बघा मी नाही बघा करणार. पैसे आले तर मध्यंतरी कधी बी आपण दिवाळी करू, कधी बी आपण दिवाळी करू, पण आता नाही हो जमणार मला, आता नाही जमणार, म्हणून मी आता नाही करणार. बघा माता बहिणींनो, नाही करणार. तुम्हाला वाईट माझं वाटन, परी आपल्याकडं पैसे नाही. बघा ऋण करून सण मला नाही आवडत, जिंदगीमध्ये नाही आवडत, आणि मी करणार बी नाही असं, आणि जिंदगीत केलं बी नव्हतं असं, आणि इथून पुढे बी मी करणार नाही. आणि तुम्हाला काय माझं वाईट मानून तुम्ही घेऊ नका. मुली आणि मुलांनो, मी येडो आता हे टाकणारच आहे, म्हणूनच मी करायला लागले. सकाळ धरून काही येडो नाही टाकला, काय नाही टाकला, लाईट बिल नव्हती, वायफाय नव्हतं, आणि लय टेन्शन, भरपूर टेन्शन आहे आपल्याला, भरपूर टेन्शन आहे. म्हणून ह्या बघा माझं तुम्ही वाईट मानून घेऊ नका. तर मग ह्या बघा इडोचं पण बघा 2-3 महिने झालं इडोचं पण, हे बघा जे पहिलेचे इडो होते ते टाकत होते, हळूहळू हळूहळू डबल इडो टाकले होते. युट्यूबचे आता काय सांगायचं तुम्हाला, डबल माझे इडो चालले होते. कट करून 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 मी असं टाकायचं ना, वापस तेच गेलेला असायचा, दुसरा मग मी बघून बघून टाकायचे. माझा इडो करायला टाईम भेटाना. हे बघा केल्याशिवाय आपल्याला खायला भेटत नाही. राहतो एवढ्या मोठ्या राजमहल घरामध्ये, तरी भाडं तोडं देऊन आपली सुनबाई परेशान झाली या, लाईट बिल भरपूर येत ह्या, मग हे बघा पैसा खायला आपल्याला पुरत नाही आहे. आता राहतो शानदार घरामध्ये, परी पैसाच पुरत नाही तिथं, तर काय करणार तुम्ही सांगा. मग राजमहलसारखं घर आहे, परी इन्कम आपल्याला 1-1.5 लाख रुपये इन्कम पाहिजे, तेव्हा बघा मग भले 20-25-20 हजार भाड्याला गेलं तरी आपल्याला 50-55-60 हजार आपल्याला राहतात. मग आपलं 60 हजारातून काय कर्ज पाणी, राशन पाणी, लेकराचं शाळा हे ते होते सगळं. तर हे बघा असं काहीच घडाना, म्हणून शिने आता ती तिथली रूम पण आता मालक म्हणणारच आहे आपल्याला की रूम दुसरीकडं तुम्ही घ्या, असं म्हणणारच आहे मालक. म्हणून नाही काय बघा लय परेशानमध्ये आहे. तो कुठं दिवाळी मांडायची हो पुढं, कुठं दिवाळी मांडायची पुढं तुम्ही सांगा. त्यापेक्षा नाही दिवाळी केली तर तेच परवडन ना. काय कोण म्हणणार आहे का, का दिवाळी केली नाही तुम्ही, काय कोण म्हणणार आहे का आपल्याला, आपल्याला कोणीच नाही म्हणणार का दिवाळी केली नाही. आता ते कशाला म्हणते नो, तुम्ही सांगा. आता ते कशाला म्हणते बिचारे, विचारतात की बाबा दिवाळी केली का नाही, दिवाळी कधी करताय, कधी शॉपिंग करताय. आता ते
आता माता बहिणी आहेत, आपल्या काळजी लागती म्हणून विचारतात. आपण त्यांना काय विचारायला बोलायचो, त्यांना काय माहिती आपली परिस्थिती काय नाजूक आहे. आणि परिस्थिती काय सांगतच बसायची का हो सगळ्यांना? परिस्थिती काय सगळ्यांना सांगत बसायची का? बरोबर नाही वाटत ना परिस्थिती सांगायला पण. हे बघा आपल्याला बरोबर नाही वाटत म्हणून काय आपण सांगणार नाही, काय नाही आहे. हे बघा जसं आहे तसं आपलं चालवायचं. तुम्ही काय माझं वाईट मानून घेऊ नका. मी विनंती करून सांगते मुला मुलींना, हे बघा माझं येडं सगळा बघा जा. हे बघा काहीतरी दिवाळीला तरी काहीतरी लेकरं बाळासाठी आलं पैसे कुठून, तर बघा दिवाळी होईल, लेकरं बाळा आनंदी राहतेन, फटाकड्या वाजवतेन, बिचारी खुशी बनवतेन. आपल्या सुनबाई पण दिवाळी बनवत्या खुशीनं. आपल्या सासूनं काय बाबा दिले म्हणून शिनी. आता माझ्याकडंच नाही काय तर मी काय देऊ आपल्या सुनबाईला, आपल्या मुलींना खर्ची कशी देऊ? मी किती अडचणीत पडले हो, मी लई अडचणीत पडले. वर्षाचा सण मोठा सण आहे आणि मला लई खराब वाटायला लागले बघा, मला लई खराब वाटायले. हे बघा देव परमेश्वर आता कसा रस्ता दाखवणार हे आणि कसा नाही. देवा परमेश्वरा तुला माहिती की माझं आता कसं होणार आहे दिवाळीला. मी तर हे बघा लाज वाटायली मला, तर आता लाज वाटायली. मी काय करून काय नाही. हे बघा वर्ष 1.5 वर्ष झालं युट्यूबवर हे, तरी पण माझं काय नाही झालेलं का? तर आपले इडं उलटे पालटे नसते तर हे बघा आपले इडो इज्जतमध्ये असते तर इज्जतमध्ये बोलतो, इज्जतमध्ये चालतो. हे बघा चोरून चोरून इडो केल्याने करतो. लोक नाव ठेवते म्हणून भीती वाटते. नाव उठून यायला हे बघा आपण हे बघा किती पण पैसे कमवतो परी कोणी जर नाव ठेवले तर आपल्याला खराब वाटतं या. म्हणून बघा जपून रपून हे इडोचं बी करावं लागतं या. काय मी काय लय खुश असते का हो, एवढं रात दिवस काम करत करत इडो करते या. माझ्या मुलं बघतात ना, रात दिवस हे बघा काम करत करत मी इडो टाकते हो. मग आता काम करता करता हे बघा आता असं करूनच काम करावं लागते ना मला, असं आशा खोशा करूनच काम करावं लागते ना. मग आता इकडून पाठ दिसते, इकडून पोट दिसतंय, इकडून पोट दिसतंय, इकडून अंग दिसतंय. मग आता तिला काय करावं तुम्ही सांगा बरं? आता काय लई पहिला जमाना आहे का नाही अंग झाकूनच काम करू, अंग झाकूनच काम करू. हां आता तरी दुनिया रोडनं चालते, त्यांचं नाही अंग दिसत का? त्यांचं नाही पोट दिसत का? त्यांचं नाही हात दिसत का? काय मग आता ड्रेस घालून फिरावं लागेल मग असं एवढ्या बायाचा, मग माझं अंग झाकून राहील. आता ड्रेसच घालायला चालू करते मग आता काय करणार? मग अंग नाही दिसणार ना. आता ड्रेसच घालते बघा, माता बहिणींनो ड्रेसच घालते, मग माझं अंग नाही दिसणार बघा. करू का तसं? मला कमेंट करून सांगा. म्हणतात तर तुमचं अंग दिसतं या, अंग दिसतंय म्हणतात, मग कमेंट करून सांगा. अहो काय हो येडाईला येड लावल्यासारखं करायला लागले तर करून खावा का नाही माणसाने हो. किती परेशान माणूस आहे, घरचं कसं चालवायचं ते आम्हाला पडले. आणि काम करत करत येडव करते तर ते पण कुणाला आवडत नाही. माझ्या भावबंधांचं तर काय नाही बाबा, माझ्या भावबंधांचं काय नाही, मला कधीच मानणार नाही. तर त्यांना माहिती आहे आमची बहीण कधीच असं वाईट काम करणार नाही आहे. माझ्या भावबंधांना माहिती आहे कधीच वाईट काम करणार नाही आमची बहीण. माझ्या भावांना माझ्यावर विश्वास आहे, मग मला दुसऱ्यांचं काय करायचं हे का नाही? म्हणून हे बघा कुणी राग मानून घेऊ नका. कसा इडो वाटला कसा नाही कमेंट टाका. आणि तुम्ही जर इडो करत असन, सोडायचा प्रयत्न करत असन तर सोडू नका. मी सांगते तुम्हाला की सोडू नका. हे बघा आज जरी आपल्याला युट्यूबचा पैसा नसला तरी एक ना एक दिवस आपल्याला युट्यूब नक्कीच पैसा देणार आहे, नक्कीच पैसा देणार आहे. हे बघा नक्कीच तुमचं पण चांगलं होणार आहे, माझं पण चांगलं होणार आहे आणि तुमचं पण चांगलं होणार आहे. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे माझा तुम्हाला की नक्कीच. हे बघा आणि कोण युट्यूबर नसलं तर नक्कीच या आणि पैसे कमवा. चांगले चांगले एडव कंटेंट धरून एडव टाका. आम्हाला तर कोणीच सांगायला नव्हतं, आता मी तरी सांगते तुम्हाला. आम्हाला तर मुलींना कोणीच सांगायला नव्हतं. ते बघा कसं पण एडव काढायचा, कसं पण टाकायचा, कंटेंट नाही त्याला, काय नाही त्याला, अजून पण नाही परी. आता तरी जरा थोडंसं आपण हे जरा म्हणजे बोलतं तरी आपण चांगलं, आता बोलतं तरी आपण चांगलं. पण पहिलं तर कसं पण बोलणं कसं पण चालणं म्हणजे नाही का, इकडून पदर तिकडून पदर म्हणजे अलगच होतं. परी आता मी जरा व्यवस्थित करते बघा. आणि तुम्ही पण व्यवस्थित करा, व्यवस्थित टाका, कंटेंट धरून टाका आणि मोठं व्हा.
मी पण मोठी होते, तुम्ही पण मोठं व्हा. सोडलं होतं मी मध्ये मध्ये आता 2-3 महिने जरा कसं जुने जुने येडं टाकत होते. परी आता वाटायला लागले. रात्री पण मला म्हणल्या, माता बहिणी म्हणल्या सोडू नका म्हणल्या. हातापदरात आलेला घास काय तुम्ही टाकून देताय का? एवढे दिवस झालं तुम्ही यूट्यूबवर आहेत आणि नका म्हणल्या सोडू, करत राहावा. लोक नावं ठेवायला असतात, पोसायला कोणी नसते. नावं ठेवायला असते, पोसायला कोणी नसते. आणि तुम्ही कोणचं वाईट काम करायचं, तुम्ही तर चांगलंच करताय. आणि खरंच मी असं उलटपालट मी बोलत पण नाही, उलटपालट माझ्या जोरात आवाज नाही, काय नाही काय नाही काय नाही. साधं सिम्पलमध्ये जसं घरात आहे आपण वावरतो तसंच आहे बघा. माझं अवघडमध्ये काहीच नाही, माझं अवघडमध्ये काहीच नाही. बाकी मग काय सगळ्यांचं बरं ना. सगळ्यांची शुभ दिवाळी जाऊ द्या, शुभ काम होऊ द्या, सगळं चांगलं होऊ द्या. हॅपी दिवाळी तुम्हाला. दिवाळीचं शुभेच्छा तुम्हाला माता बहिणींनो. असंच खुश राहा, मस्त राहा, मोठं बना, पैसेवालं व्हा. आणि मी तर बघा, मला जर पैसे यायला लागले तर मी तर हे बघा एकली नाही खाणार. सगळे मी दुखायल्याचं दुःख ओळखण, सुक्याल्याचं सुख ओळखण. मी उलटपालट नाही करणार. मी जपून रपून खाईन, ज्याला कमी आहे त्याला देईन. मी एकली नाही खाणार, मी वाटून खाईन. मी एकलीच मोठी नाही होणार, सगळ्याला मोठं करन. अजून काय पाहिजे तुम्हाला मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो? हेच पाहिजे ना तुम्हाला. आणि मी हे बघा खरंच करन. फक्त हे लेकरांना फक्त घरदार करून देते, ह्यांना एका जागेवर बसवते आणि नंतर पुढचे कामं मी करते सगळ्यांचे. हॅपी दिवाळी सगळ्यांना. पुढं हे दिवाळीपर्यंत मी आताच म्हणाले तुम्हाला, दिवाळी पुढं आहे, अजून पुढं आहे. तर मी आत्ताच तुम्हाला शुभेच्छा देते दिवाळीच्या. माझी लय मोठी मजबुरी आहे हो. माझी लय दिसायला दिसतो आम्ही असं खातो पितो राहतो, परी पैसा आम्हाला भेटत नाही हो. का तर आपल्या घरात नोकरी कोणाला नाही आहे. नोकरी कोणाला नाही, एवढं मोठं घर घेतलंय तर लय परेशान येतो आम्ही. एवढी दिवाळीमध्ये दिवाळी नाही आम्हाला. कोणाला कपडा नाही, लता नाही, दिवाळी नाही, काय नाही काय नाही काय नाही. आता देव देईन तेव्हा आपण खाईन. हाय बाय सगळ्यांना, टाटा. सुखी राहावा, मस्त राहावा. शुभ दुपार. जेवण झाले का तुमचे? व्हिडिओ मी टाकणारच आता 5 मिनिटांनी. तुम्ही व्हिडिओ माझा बघा, कसा वाटला कसा नाही मुलींना सांगा. शेतकरी दादाईनं तुम्ही पण सांगा, शेतकरी माता बहिणींनो तुम्ही पण सांगा. शेतकरी माता बहिणीची, माता भावांची किती आता नुकसान झाली हो. शेतापोताची किती नुकसान झाली. देव परमेश्वर त्यांचं चांगलं करू. देवा परमेश्वरा त्यांना, माझी नसली दिवाळी तर चालन, पुरे देवा परमेश्वरा त्यांची दिवाळी कर. शेतकरी ताईंची, आईची, भावांची, सगळ्यांची, शेतकरी दादांची दिवाळी चांगली होऊ द्या. शुभ दुपार सगळ्यांची. जेवण झालं तर सांगा मला, कमेंट करून सांगा आमचे पण जेवण झाले. असं सुखी राहा, मस्त राहा, माझ्या लाईफला या, आनंदी राहा, मोठं व्हा, पैशावालं व्हा. तुमच्या कसल्या अडचणी सगळ्या दूर होऊ द्या. मी माझ्यासाठी काहीच नाही मागत. आता तुम्ही माझ्यासाठी मागा. ह्या पण ताईंची दिवाळी चांगली जाऊ दे, कुठून तरी काहीतरी भरभरून येऊ दे. मी आशा करून बसले. मी सगळ्यांचं असं वाटते सुखी राहू दे. माझं काय नाही, मी कशी पण राहू दे. माझं काय नाही, कशी पण राहू दे मी. पण मी सगळ्यांसाठी सुख मागते. राधे राधे. राधे राधे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे म्हणत राहा. सगळं आपलं दूर होते बघा, कष्ट दूर होते आपलं. राधे राधे म्हणत राहावा. सगळं देव परमेश्वर आपलं चांगलं करते. देवाचं स्मरण करत राहावा, देवाचं नाव करत राहावा, सगळं चांगलं होते. काय बी आपल्या मागे येड्यापेडा असलं तर सगळं जाते. देवाचं नाव घेत राहा. देवाला जाऊ नका, परी देवाचं नाव मनामध्ये ठेवा. चला ठेवू का? पिरू खा मग. हे बघा सीताफळ.
पिकले तो जास्त. बसले सीताफळं खात, टमाटे खात. हे बघा भूक लागली मला, जेवण नाही आवडायलो म्हणून हे बघा टमाटे घेतले तर खायला. हे बघा काकडी घेतली खायला, टमाटे घेतलेत खायला मुलींनो. काय करायचं आपल्याला, काय माहिती मला जेवण एवढं आवडतच नाही. असं जर काहीतरी भाजी वेगळी काहीतरी चांगली असावा, असं पुरी असावा, म्हणजे असं काहीतरी चांगलं असावा तर मला खाऊ वाटते. असं असं मला खाऊच वाटत नाही. आता म्हणून हे बघा टमाटे एक खाल्ले, एक सीताफळ खाल्ले, अर्धा पेरू खाल्लाय. हे काय थोडं कापून ठेवलंय, म्हणलं पुरी येते ना तर संध्याकाळी खात्यान. शुभ दिवस जाऊ द्या सगळ्यांचा, भरभरून सगळ्यांचा प्रेम तुम्हाला भेटू द्या आणि मला पण भेटू द्या. हाय बाय सगळ्यांना, टाटा. बघा येडो, सगळा येडो बघा, कमेंट करून सांगा माझा येडो आवडला का तुम्हाला. चला ठेवू का. हाय बाय सगळ्यांना, टाटा. मुलांनो, मुलींनो, माता बहिणींनो, सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांना. जे लांबून माझे व्हिडिओ बघते, दिल्लीतून बघतात, अमेरिकेतून बघतात, दुबईमधून बघतात, सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीच्या.